हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. मी सावरी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बेबीसाठी हेल्दी टिप्स देणार आहे समरमध्ये, की आपण काय काय रुटीन फॉलो केले पाहिजे रोज. तर त्यामध्ये आपण पुढे बघूया. पॉईंट 1, हायड्रेशन. समरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हायड्रेशन. आपण बेबींना, जर बेबी 6 मंथपेक्षा जास्त तुमचं बेबीचं एज असेल तर तुम्ही त्याला ब्रेस्ट फिडिंग पण आणि प्लस पाणी पण दिलं पाहिजे. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे हायड्रेशनसाठी. आणि जर बेबी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर फक्त दूधच बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाणी देऊ शकत नाही 6 महिन्याच्या आतल्या मुलांना. परंतु 6 महिन्यानंतरचं जे बेबी आहे त्यांना तुम्ही पाणी आणि प्लस ब्रेस्ट फिडिंग, हे 2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग ही इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉईंट, लाईट फूड. त्याच्यामध्ये तुम्ही चिकू देऊ शकता बाळाला, वॉटरमेलन देऊ शकता, कोकोनट वॉटर. हे जे आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये खूप लाईट फूड आहेत जे बाळाला लवकर पचतात. आणि जसं की खिचडी देऊ शकता तुम्ही बाळाला, उकडून जो बटाटा दिला जातो तो देऊ शकता. बाकीचे जे जड पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये जास्त हीट आहे ते बाळाला अवॉइड करा. पॉईंट 3, कॉटन. कॉटनचे कपडे घाला बेबींना, लूज क्लोथ घाला, जास्त टाईट कपडे घालू नका ज्याच्यामुळे बाळांना रॅशेस येईन, हीट होईल. त्याच्यानंतर बाळाला स्वेटिंग येईन आणि स्वेटिंगमुळं बेबी खूप चिडचिड होणार. रॅशेसमुळे बेबीला खूप असं टायर्ड फील होणार. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, बेबीला कॉटनचे कपडे घाला, लूज कपडे घाला. फोर्थ पॉईंट, बाथ आणि हायजीन. बाथ म्हणजे बेबीला ल्युकेवॉर्म वॉटर, म्हणजे जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही, मीडियम पाणी हे तुम्ही बेबीला द्या. ज्याच्यामुळे बाळाला जास्त हीट रॅशेस होणार नाही, बेबी इरिटेबल होणार नाही. त्याच्यामुळे ल्युकेवॉर्म वॉटर द्या बेबीला आंघोळीसाठी. फिफ्थ पॉईंट, कूल इन्व्हायरमेंट. कूल इन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट बेबीला एसी समोर किंवा फॅन समोर किंवा डायरेक्ट कूलर समोर ठेवू नका. पण जे रूमचं टेम्परेचर आहे ते तुम्ही कसं ठेवू शकता, कूल ठेवा. ज्याच्यामुळे बेबीला जास्त स्वेटिंग होणार नाही, जास्त हीट रॅशेस येणार नाही आणि जास्त गरमी पण होणार नाही. असं पॉईंट म्हणजे ह्या अशा स्टेप्स तुम्ही जर फॉलो केला तर बेबी हे समरमध्ये हॅप्पी, हेल्दी आणि चांगलं राहील. आणि अशा स्टेप तुम्ही फॉलो करण्यासाठी मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पार्ट 2 येणार आहे लवकरच, तो पण तुम्ही पहा. बाय बाय गाईज.